Good morning, friends. Today we are going to start our next sub point. आता आपण कसं आहे बघा, लास्ट टाईम आपण हा पार्ट बघितला आहे कुठला MySQL डेटाबेस फंक्शन्स. तर त्यापैकी आता आपण कुठं पोचलो आहे बघा. तर ओव्हरव्ह्यू आणि परत तुम्हाला एकदा सांगतो मी. तर पहिलं जे फंक्शन बघितलं आपण हे कुठलं बघितलं आहे, PHP MySQL कनेक्ट हे फंक्शन बघितलं आहे. म्हणजे याचा यूज करून आपण काय करणार की आपलं जे PHPचं ॲप्लिकेशन आहे त्याला डेटाबेसला कनेक्ट करणार. ओके. सेकंड जे दिलेलं आहे हे कुठलं आहे, PHP MySQL आहे क्लोज. जे आपण कनेक्शन क्रिएट केलं आहे किंवा कनेक्शन जे आपण इस्टॅब्लिश केलेलं आहे PHPपासून MySQLपर्यंतच्या डेटाबेसपर्यंतचं हे कनेक्शन लास्टला क्लोज करण्यासाठी या फंक्शनचा यूज होतो. ओके. आता त्यामध्ये आपण कनेक्शनचा पार्ट बघितलेलाच आहे. ओके. कसं कनेक्ट करायचं, 4 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला सांगितलेल्या होत्या मी. पहिली गोष्ट कुठली, सर्व्हरचं नाव, युजर नेम, पासवर्ड आणि डेटाबेसचं नाव. बरोबर. मग आता आपण हा कनेक्शनचा कोड इथं बघितला बघा. 4 गोष्टी, 4 व्हेरिएबल घेतलेत मी. पहिलं सर्व्हर नेम आपलं काय येणार, लोकल होस्ट. $साइन युजर नेम घेतला सेकंड व्हेरिएबल, त्यामध्ये स्टोअर केलेला आहे. युजर नेम आपलं काय येणार, रूट, हे बाय डिफॉल्ट असतंच. पासवर्ड काय आपण टाकलेला नाही, ते आपण ब्लँक सोडलेला आहे. आणि DB नेम म्हणजे डेटाबेस नेम, हे आपलं काय असणार आहे, टेस्ट. म्हणजे याआधी मी टेस्ट नावाचा डेटाबेस क्रिएट करून ठेवलेला आहे. ओके. त्या डेटाबेसचं हे नाव आहे. आणि कॉन नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आहे, त्यामध्ये आपलं हे कनेक्शन सगळं मी स्टोअर केलेलं आहे. MySQL फंक्शन कनेक्ट फंक्शन यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये $साइन होस्ट म्हणजे सर्व्हर नेम, युजर नेम, पासवर्ड आणि $साइन DB नेम, ही सगळी नावं इथे येणार आहेत. हे बाय मिस्टेक झालं आहे, परंतु हीच नावं सगळी इथे येणार आहेत. जर कनेक्शन चुकीचं असेल, इफ एक्सक्लेमेटरी मार्क $साइन कॉन म्हणजे कनेक्शन जर चुकीचं असेल, ही स्ट्रिंग जर चुकीची असेल कशामध्ये सेव्ह केलेली, कनेक्शनमध्ये, तर काय डिस्प्ले होणार, कनेक्शन डाय होणार, तिथंच क्लोज होणार कनेक्शन. आणि काय डिस्प्ले होणार, MySQL आहे एरर. काय जो एरर आहे, कशामुळे एरर डिस्प्ले झाला आहे, सर्व्हर नेम चुकीचं टाकलं आहे, युजर नेम चुकीचा टाकला आहे, पासवर्ड चुकीचा टाकला आहे, की डेटाबेसचं नाव चुकीचं टाकलं आहे, कशामध्ये प्रॉब्लेम आहे, तो एरर आपल्याला तिथं डिस्प्ले होणार. कशामुळे, MySQL आहे एरर या फंक्शनमुळे. आणि जर बरोबर असेल तर खालचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, कुठलं, कनेक्टेड सक्सेसफुली. त्यानंतरचा पार्ट बघितलेला होता, तो कुठला बघितलेला होता, डेटाबेस कसा क्रिएट करायचा त्याच्यामध्ये. ओके. त्यामुळे बघा मी इथं 3च व्हेरिएबल घेतले, सर्व्हर नेम, युजर नेम आणि पासवर्ड. आणि डेटाबेस काय जो आपण क्रिएट केलेला नाही, क्रिएट करणार आहे. बरोबर. तर इथं क्रिएट करण्यासाठीचा हा पार्ट दिलेला आहे. त्यानंतर डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर डेटाबेसच्या आत टेबल कसा क्रिएट करायचा, हा पुढचा पार्ट होता आपला. ओके. त्यानंतर डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर, टेबल क्रिएट झाल्यानंतर त्या टेबलच्या आत आपण काय इन्सर्ट करणार होतो, रेकॉर्ड. म्हणजे आपण इथपर्यंत हा पार्ट बघितलेला होता, कुठपर्यंत, इन्सर्ट रेकॉर्डपर्यंतचा. आता त्या पुढचा जो पार्ट आहे हा कुठला आहे, डिलीट रेकॉर्ड. म्हणजे आता आपण इथं असं गृहीत धरून चालायचं की आपल्याकडे एक डेटाबेस क्रिएट केलेला आहे, कुठला, टेस्ट नावाचा. आणि टेस्ट नावाच्या डेटाबेसमध्ये कुठला टेबल मी क्रिएट केला, समजा EMP4 नावाचा माझा टेबल क्रिएट आहे, असं गृहीत धरून ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जायचं आहे. ओके. तर इथं काय होणार की एखादं रेकॉर्ड जर आपल्याला टेबलमधून रिमूव्ह करून टाकायचं असेल, ओके, तर त्यासाठी त्याने कोड काय दिला आहे बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कनेक्ट करायला लागणारच PHPपासून MySQLपर्यंत. मग पहिल्यांदा कनेक्टचा कोड येणार. म्हणजे विदाऊट कनेक्शन आपण कुठलाही डेटाबेस ओपन करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट, अपडेट किंवा डिलीट करू शकत नाही. आता PHPचा टॅग घेतला आहे बघा. त्यामध्ये काय घेतलेलं आहे, होस्ट म्हणजे आपलं सर्व्हर नेम, काय, लोकल होस्ट. त्यांनी 3306 टाकलं आहे, परंतु आमचं जे डेटाबेसचं नाव आहे, सर्व्हरचं नाव आहे, हे फक्त काय आहे, लोकल होस्ट. तुम्ही लोकल होस्ट जरी घेतला तरी चालेल. चेंज केलेलं असेल
तर चेंज केलेलं नाव टाका. युजर नेम तुमचा काय असेल तो आपला काय येणार, रूट येणार. पासवर्ड आपण ब्लँक सोडलेला आहे. डेटाबेस नेम टेस्टच घेऊया आपण, म्हणजे आपल्याकडे टेस्ट नावाचा डेटाबेस आहे असं आपण गृहीत धरून चालायचं. कनेक्शनसाठी काय केलेलं आहे, या सगळ्या व्हॅल्यू कनेक्शनमध्ये स्टोअर केलेल्या आहेत. कुठलं फंक्शन यूज केलेलं आहे, MySQL कनेक्ट. ओके. हॉस्ट, युजर नेम, पासवर्ड आणि DB. जर चुकीचं असेल तर वरचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, काय डाय कुड नॉट कनेक्ट. आणि काय असेल तो एरर मेसेज या फंक्शनमध्ये कुठल्या MySQL एरर या फंक्शनमुळे आपल्याला डिस्प्ले होणार. कनेक्शन बरोबर असेल तर मेसेज डिस्प्ले काय होणार, कनेक्टेड सक्सेसफुली. ओके. आता आपण काय करतोय बघा, $ID इज इक्वल टू 2 एक व्हेरिएबल घेतला आहे. $ID नावाचं इज इक्वल टू काय केलेलं आहे मी, 2 केलेलं आहे. आता $SQL एक मी क्युरी लिहितो बघा, तशी इन्सर्ट क्रिएटची आपण वरती क्युरी लिहिली होती, तशीच मी क्युरी लिहितो. डिलीट फ्रॉम EMP4 वेअर ID इज इक्वल टू $ID. आता हा $ID हा जो घेतला आहे, हा काय घेतलेला आहे, जे डेटाबेसमध्ये आपल्या कॉलमचं नाव दिलं आहे आपण, ते कॉलमचं नाव म्हणजे हा ID. ओके. तो हा इथं मी ID घेतलेला आहे. सिलेक्ट डिलीट फ्रॉम EMP4 म्हणजे कुशातून डिलीट कर, EMP4 या टेबलमधून डिलीट कर. काय डिलीट कर, ID वेअर ID इज इक्वल टू $ID. आता $ID आपण काय दिला आहे, 2 दिला आहे. म्हणजे डेटाबेस टेबलमध्ये आपल्या ज्याचा ID 2 आहे असं रेकॉर्ड काय कर, रिमूव्ह करून टाक, असा या क्युरीचा अर्थ होतो. इफ MySQL क्युरी जर कनेक्शन बरोबर असेल, SQLची क्युरी जर आपली बरोबर असेल तर काय होणार, रेकॉर्ड ते सक्सेसफुली काय होणार, रिमूव्ह होणार. रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली असा आपला मेसेज येणार. त्याआधी काय होणार, मेन त्या टेबलमधून 2 नंबरचे जे रेकॉर्ड आहे हे पहिल्यांदा रिमूव्ह होणार आणि त्यानंतर आपल्याला हा जो मेसेज आहे रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली हा डिस्प्ले होणार. जर हा इफ कंडिशनमधला जर पार्ट चुकीचा असेल तर स्टेटमेंट काय होणार, सेकंड आपलं एक्झिक्यूट होणार, कुठलं, कुड नॉट डिलीटेड रेकॉर्ड MySQL एरर $con. आणि आपलं कनेक्शन आपण काय करणार, क्लोज करणार. तर या पद्धतीनं आपण एखादं रेकॉर्ड जे आहे हे डेटाबेस टेबलमधलं रेकॉर्ड रिमूव्ह करू शकतो. ओके. तर हा तिचा एक सिम्पल प्रोग्राम इथं घेतलेला आहे. हे जे सगळे प्रोग्राम आपण आता मी 1 बाय 1 तुम्हाला दाखवतो आहे, हे सगळे प्रोग्राम आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत बघा. आणि प्रॅक्टिकली तुम्हाला मी करून दाखवतो हे प्रोग्राम सगळे, त्याप्रमाणे तुम्हाला समजेल पार्ट. म्हणजे हा कोड एक्झिक्यूट केल्यानंतर ॲक्च्युअली त्याचं वर्किंग कसं होतं हे तुम्हाला समजेल. ओके. त्यानंतर बघा इथंच पुढचा जो पार्ट येतो हा कुठला येतो आहे, यामध्ये तो ॲड केलेला नाही आहे पार्ट. हा कुठला पार्ट आहे, अपडेट नावाचा पार्ट आहे. कुठला, अपडेट. तर अपडेट नावाच्या पार्टमध्ये काय होतं आहे, एखादं जर रेकॉर्ड तुम्हाला जर मॉडिफाय करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण अपडेटची क्युरी यूज करू शकतो. आता इथं ज्याप्रमाणे मी यूज केले, डिलीटची क्युरी यूज केले, त्याचप्रमाणे मी तिथे कुठली यूज करणार, अपडेटची क्युरी फक्त यूज करणार. अपडेट फ्रॉम EMP4 आणि काय असेल ती व्हॅल्यू फक्त सेट करायची, अपडेट करायची. ओके. तर हा झाला आपला जो पार्ट कुठला, MySQL डेटाबेस फंक्शनचा. तर हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवेनच. ओके. त्याच्या पुढचा जो पार्ट येतो हा कुठला येतो आहे, कर्सर्स. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा, कर्सर. कर्सर म्हणजे काय बघा, कर्सर ही अशी एक स्पेस आहे की ज्याचा यूज करून आता डेटाबेसमध्ये काय असतं बघा, ओव्हरव्ह्यू सांगतो, त्यानंतर डिटेलमध्ये बघूया आपण पुढे तो पार्ट. तर आपला एक डेटाबेस असतो. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल टेबल्स. बरोबर, मल्टिपल टेबल असतात कशामध्ये, डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल असतात. त्यातला एक टेबल समजा आपण घेतला आणि त्या टेबलमध्ये समजा मी 100 रेकॉर्ड इन्सर्ट केले. आता टेबल म्हणजे काय,
कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स, बरोबर. मग हा जो कर्सर असतो ही एक स्पेस असते. त्या स्पेसमध्ये आपण काय करू शकतो, डेटाबेस टेबलमध्ये जेवढे काही रोज आहेत, ओके, ते रो एका ठिकाणी आणता येतात, आपल्याला या स्पेसमध्ये कलेक्ट करता येतात आणि त्याच्यावर कुठलीही ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करता येतात, बरोबर. फक्त याचा एक प्लस पॉईंट काय आहे बघा, ज्यावेळेस ते रेकॉर्ड आपण या कर्सरमध्ये आणतो, टेबलमधले रेकॉर्ड कर्सरमध्ये आणतो, त्यावेळेस टेबलमधला जो ओरिजिनल डेटा असतो आहे त्याला कुठलाही फरक पडत नाही. तो डेटा कसा राहतो आहे तसाच राहतो आहे, त्याचा जो पार्ट आहे पूर्णपणे तो ॲज इट इज राहतो. फक्त मॉडिफिकेशन कुठं आपण करू शकतो, जो कर्सरमधून डेटा आणला आहे आणि कर्सरमध्ये स्टोअर केला आहे, ओके, तिथं आपण फक्त मॉडिफिकेशन करू शकतो, ओके. आणि वेगवेगळे ऑपरेशन आपण जो कर्सरमध्ये डेटा आहे त्याच्यावर परफॉर्म करू शकतो. मग इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट स्टेटमेंट, ही स्टेटमेंट आपण या कर्सरवर यूज करू शकतो, ओके. मग आता काय म्हटलं आहे बघा, इन माय एस क्यू एल हा पार्ट तुम्हाला एस क्यू एलमध्ये पण बघायला मिळतो, ओरॅकलमध्ये बघायला मिळतो आणि माय एस क्यू एलमध्ये देखील, म्हणजे डेटाबेस सिस्टममध्ये सगळीकडे तुम्हाला हा पार्ट बघायला मिळतो. आता काय म्हटलं आहे बघा, इन माय एस क्यू एल अ कर्सर अलोज रो बाय रो प्रोसेसिंग ऑफ द रिझल्ट सेट्स, म्हणजे रो बाय रो प्रोसेसिंग, पहिला एक रो त्यानं प्रोसेस केला की लगेच कर्सर कुठं जातो आहे, सेकंड रोला. म्हणजे ॲट ए टाईम फक्त एकाच रोवर हा कर्सर काम करतो, लक्षात ठेवायचं. 100 रो आहेत तर ॲट ए टाईम 100 रोवर तो काम करणार नाही, 1 बाय 1 रोवर तो काम करत जाणार, ओके. अ कर्सर इज यूज फॉर द रिझल्ट सेट अँड रिटर्न फ्रॉम अ क्युरी, म्हणजे कर्सरवर आपण क्युरीचा यूज करू शकतो. क्युरीचा यूज करून आपण काय करणार, टेबलमधले जेवढे काय सगळे रेकॉर्ड्स आहेत ते आपण कर्सरमध्ये आणणार. त्याच्यावर ॲरिथमेटिक, मग तुमचे मॅथमॅटिकल ऑपरेशन असतील, DML स्टेटमेंट असतील, ती सगळे आपण ऑपरेट कशामुळे करणार, या क्युरीजमुळे ऑपरेट करणार, ओके. बाय यूजिंग कर्सर यू कॅन इटरेट or step through the result of query and perform certain operation on each row. The cursor allows you to iterate through the result set and then perform the additional processing only on the rows that require it. म्हणजे 100 जरी रो असले तर तो वर्क करताना एकाच रोवर वर्क करणार, त्याचं कम्प्लिशन झालं, वर्किंग कम्प्लीट झालं की त्याचा कर्सर कुठं जाणार, सेकंड रोला, मग सेकंड रोवर त्याचं वर्किंग, ओके. असं वर्किंग हे होत जाणार कर्सरचं. म्हणजे 100 रो असतील तर ॲट ए टाईम तो 100 रोवर वर्क करत नाही आणि त्या रोवर वर्किंग केलेलं त्याचा इफेक्ट कुठं पडत नाही, जो ओरिजिनल तुमचा डेटाबेस टेबलमध्ये डेटा आहे त्याच्यावर त्याचा कोणताही इफेक्ट पडत नाही. आता कर्सरमध्ये तसे 3 टाईप पडतात बघा. पहिला जो टाईप त्यांनी दिला आहे हा कुठला दिला आहे, रीड ओनली कर्सर, ओके. द डेटा इन द अंडरलाईंग टेबल कॅनॉट बी मॉडिफाईड वाया कर्सर, म्हणजे टेबलमधला जो डेटा आहे हा फक्त रीड ओनली असणार आहे, तो आपण कर्सरचा यूज करून मॉडिफाय करू शकत नाही. मग याला काय म्हणणार, रीड ओनली. नेक्स्ट वन इज नॉन स्क्रोलेबल, म्हणजे काय बघा, ओनली रोज कॅन बी रिट्रीव्ह इन ऑर्डर स्पेसिफाईड बाय सिलेक्ट स्टेटमेंट, म्हणजे ज्या स्टेटमेंट सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये मी जेवढे रो देणार तेवढेच फक्त रो काय होणार, तिथं रिट्रीव्ह होणार. पहिले समजा 5 दिलेत रो मी, तर पहिले 5 रोज तिथं काय होणार, रिट्रीव्ह होणार. आणि याच्यामध्ये आपण कसं आहे बघा, वाईल लूप, डू वाईल लूप, फॉर लूप, या इटरेटिव्ह स्टेटमेंट्स आपण तिथं यूज करू शकतो. कशामध्ये, कर्सरमध्ये. इन द रिव्हर्स ऑर्डर युजर कॅन नॉट रिट्रीव्ह रेकॉर्ड्स. ॲडिशनली इन द रिझल्ट सेट युजर्स कॅनॉट स्किप रोज ऑर जम्प टू द पर्टिक्युलर रो. आता कर्सर रिट्रीव्ह होताना कसे होतात बघा, टॉप टू बॉटमच होतात. 1 ते 100पर्यंत जाणार, 100 ते 1पर्यंत येणार नाही. आणि 1, 2, 3 असे 100पर्यंत जाणार, 1 बाय 1 जाणार. 1 पासून डायरेक्ट तो जम्प कर्सर 5वर जाणार नाही, ही फॅसिलिटी याच्यामध्ये अवेलेबल नाही. त्यानंतर इथं टॉप टू बॉटम कर्सरसाठी ॲप्रोच यूज केला आहे, ही ऑर्डर ह्याच्यामध्ये यूज केला आहे. याला का म्हणतो आपण, नॉन स्क्रोलेबल असं म्हणतो, ओके. आता असेन्सिटिव्ह म्हणजे काय बघा, ॲन असेन्सिटिव्ह कर्सर इज यूज टू पॉईंट्स
द ॲक्च्युअल डेटा वेर ॲज टेम्पररी कॉपी ऑफ द डेटा इज यूज बाय इनसेन्सिटिव्ह कर्सर यूज. आता असेन्सिटिव्ह कर्सरचा जो टाईप आहे हा काय दाखवतो आहे, तुमचा जो ओरिजिनल डेटा आहे टेबलमध्ये हे दाखवण्याचं काम तो करतो. लक्षात ठेवायचं, कर्सरमध्ये आलेला जो डेटा आहे हा काय, त्याची कॉपी आहे. ओरिजिनल जो डेटा आहे त्याची कॉपी आहे. ओके. असेन्सिटिव्ह कर्सर काय दाखवतो आहे, टेबलमध्ये तुमचा जसा डेटा आहे ओरिजिनल डेटा तो डिस्प्ले करून दाखवण्याचं काम कोण करतो आहे, असेन्सिटिव्ह कर्सर करतो आहे. ओके. अँड असेन्सिटिव्ह कर्सर परफॉर्म फास्टर दॅन इनसेन्सिटिव्ह कर्सर. त्याच्यापेक्षा याचं वर्किंग जास्त आहे, फास्ट. पण कसं होतं, वर्किंग फास्ट का असणार आहे सांगा, कारण की हा ओरिजिनल जो डेटा आहे त्याच्यावर काम करतो आहे. आणि इनसेन्सिटिव्ह जो कर्सर आहे ह्यो कसा आहे, ओरिजिनलची तू पहिल्यांदा कॉपी तयार करणार आणि त्या कॉपीवर वर्किंग करणार. त्यामुळे त्याचं वर्किंग कसं असणार आहे, स्लो ॲज कम्पेअर टू सेन्सिटिव्ह कर्सर. बरोबर. त्यामुळे हा दोन्हीमधला डिफरन्स आहे. ओके. परफॉर्म फास्टर दॅन इनसेन्सिटिव्ह कर्सर बिकॉज इट डज नॉट हॅव टू मेक टेम्पररी कॉपी ऑफ डेटा. आता कर्सरमध्ये जर आपण बघायला गेलो तर 4 महत्त्वाच्या स्टेजेस त्याच्यात दिलेल्या आहेत. कर्सरचा सिंटॅक्स काय काय दिलं आहे त्यांनी. पहिल्यांदा कर्सर डिक्लेअर करणे, ओपन करणे, फेच करणे किंवा क्लोज करणे. आता बघा, फॉर एक्झाम्पल रिअल लाईफमध्ये तुम्हाला मी एक सांगतो. आता आपल्याला कपाटातली किंवा एखादी वस्तू पाहिजे असेल एखाद्या कपाटातली, परंतु कपाट बंद आहे. ओके. तर त्यासाठी आपण काय करणार, आपल्याकडे चावी असणार, चावीने काय करणार मी, कपाट ओपन करणार. ओके. ओपन केल्यानंतर त्यातला काय आपल्याला जो डेटा पाहिजे आहे किंवा वस्तू पाहिजे आहे ती काढणार. ओके. आणि परत मी कपाट क्लोज करणार आणि बंद करणार. तसंच आहे कर्सरच्या बाबतीत पण. कर्सरला जर एखाद्या डेटाबेस टेबलमधला जर डेटा पाहिजे असेल तर पहिल्यांदा काय करायला लागणार, कर्सर डिक्लेअर करून घ्यायला लागणार. बरोबर. मग डिक्लेरेशनमध्ये काय येते, व्हेरिएबल डिक्लेरेशनचा पार्ट येतो. कर्सरला जो डेटा पाहिजे आहे कशामधला, टेबलमधला, हा कर्सर डेटा आणणार टेबलमधला, परंतु त्याला कुठेतरी ठेवायला लागणार डेटा तो. मग तो कर्सर काय करणार, असा डेटा व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये, तर डिक्लेअर कर्सर, ओपन कर्सर, फेच कर्सर आणि क्लोज कर्सर. डिक्लेरेशनमध्ये आताला सांगितल्याप्रमाणेच व्हेरिएबल डिक्लेरेशनचा पार्ट येणार आणि या व्हेरिएबलचा यूज करून काय करणार, जो टेबलमधला जो कॉलम किंवा रोजचा जो डेटा आहे तो आणणार मी आणि त्या व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करणार. आता डिक्लेअर करताना कर्सर मी काय करतो आहे, डिक्लेअर कर्सरचं नाव समजा मी XYZ दिलं आणि कर्सर फॉर हा कीवर्ड येणार आणि त्यानंतर सिलेक्ट स्टेटमेंट, म्हणजे कुठला तुम्हाला डेटाबेस टेबलमधला पाहिजे तो. मग ती कॉलमची नावं येणार, ID असेल, नेम असेल, सरनेम असेल. त्यानंतर काय करणार मी, ओपन करणार कर्सर, ओपन कर्सर, कर्सरचं नाव. आता ओपन कर्सरचं नाव काय, समजा XYZ घेतलं, मी काय करणार ओपन, म्हणजे आपला टेबल आता कर्सर ओपन झाला. आता आपण कशासाठी मोकळे झालेलो आहोत, त्यातला डेटा घेण्यासाठी. मग आता मी काय करणार, फेच करणार. डेटा घेणे म्हणजे काय, रिट्रीव्ह करणे म्हणजे काय, फेच करणे. मग फेच करण्यासाठी त्यांनी सिंटॅक्स काय दिला आहे, फेच कर्सर इंटू व्हेरिएबल नेम. आता व्हेरिएबल कुठली बघा, डिक्लेरेशनच्या पार्टमध्ये वरती जी व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेले आहेत तो डेटा, फेच केलेला डेटा, फेच XYZ कर्सरचं नाव इंटू त्या व्हेरिएबलमध्ये त्या कॉलमचा डेटा मी स्टोअर करत जाणार, म्हणजे ॲटोमॅटिक डेटा त्या व्हेरिएबलमध्ये येत राहणार. आणि लास्टला काय, क्लोज कर्सर. सगळं आपलं काम झालं की आणि परत कर्सर काय करून टाकायचा, क्लोज करून टाकणे. ओके. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या व्हेरिएबलमध्ये तो डेटा असा कंटिन्युअस स्टोअर केला जातो. आणि इथं आपण इटरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे त्याला म्हणतो लुपिंग, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, या लुपिंग स्टेटमेंटचा आपण इथं यूज करू शकतो. एक डायग्राम दिलेला आहे इथं, डिक्लेअर कर्सर, ओपन कर्सर, फेच कर्सर, एम्प्टी असेल तर ब्लॅक दाखवणार आणि लास्टला काय, क्लोज कर्सर. तर इथं बघा फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप.
या व्हाईलचा आपण लुपिंगचा इथं यूज करू शकतो कशामध्ये, कर्सरमध्ये. ओके, सिम्पल पार्ट आहे याचा पण एक आपण नेक्स्ट टाईमला प्रोग्राम बघूयाच. ओके, आणि हे प्रोग्राम जे आता वरती घेतलेले आहेत आपण डेटाबेसचे ते देखील मी तुम्हाला रन करून दाखवतो. ओके, आणि हा सेकंड युनिटचा तुम्हाला पार्ट देखील मी सेंड केलेला आहे. ओके, काय अडचण असेल तर कळवा. पुन्हा आपण हा पार्ट पाहिजे तर एक्सप्लेन करून तुम्हाला मी परत सांगेन. ओके, काय अडचण असेल तर कळवा. ओके, थँक्यू.